महिना मोठा यशाचा मात्र प्रचंड परिश्रमाचा. मकर राशीच्या मंडळींनो, तुम्हाला एक प्रश्न विचारू. तुम्ही सगळ्यांसाठी खूप काही करतात, जबाबदाऱ्या उचलतात, मात्र तुमचं कौतुक होत नाही. तेव्हा शांत राहता आणि आतून तुटता. तुमच्यासोबत असं होतं का? जून 2026 या महिन्यात तुमचं कर्म, तुमचा संयम आणि तुमची सहनशक्ती या 3 गोष्टी तुमचं भाग्य घडवणार आहेत. त्यामुळे भाग्याला प्रबळ करण्यासाठी हा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जून 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण मकर राशीसाठी हा महिना कसा असेल यावर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे आणि या महिन्यात टाळावयाच्या चुका व विविध दृष्टीने या महिन्यात तुमच्यासाठी असलेला स्कोअर देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत प्रबळ असलेले 2 राजयोग तुमच्या पत्रिकेत निर्माण होणार आहेत. ते म्हणजे रुचक योग आणि हंस योग होय, जे तुम्हाला अत्यंत प्रबळ बनवणार आहे. विशेष बाब म्हणजे अर्थ त्रिकोण स्थानात लक्ष्मीनारायण योग देखील निर्माण होत आहे, ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रबळ, सकारात्मक आणि प्रोग्रेसिव्ह होणार आहे. ही मेहनती, जबाबदार आणि अत्यंत धीर धरणारी रास आहे. तुम्ही शॉर्टकट कधीच घेत नाही. तुम्ही हळू चालतात परंतु कायम पुढे जात राहतात. तुम्हाला उशीर होतो परंतु चुकीचं कधीच मिळत नाही. शनी परीक्षा घेतो परंतु अन्याय करत नाही. या महिन्यात तुमच्यासाठी यशाचं सूत्र म्हणजे सातत्य आणि पेशन्स ठेवणं होय. लगेच रिझल्ट मिळाला नाही तरी थांबू नका. तुमचे परिश्रम वाया जाणार नाही ही बाब लक्षात घ्या. मकर जातकांनी या महिन्यात 5 चुका आवर्जून टाळायला हव्या. त्या बाबतीत योग्य काळजी घ्यावी. त्यामध्ये पहिली बाब म्हणजे स्वतःवर जास्त प्रेशर देऊ नका. दुसरी बाब म्हणजे आपल्या भावनांना लपवून ठेवू नका. तिसरी बाब म्हणजे आपली वर्क लाईफ संतुलित ठेवा. चौथी बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी मनात साठवून ठेवू नका. आणि 5वी बाब म्हणजे स्वतःला अजिबात कमी लेखू नका. या 5 चुका तुम्ही टाळल्यात किंवा त्या बाबतीत योग्य काळजी घेतली तर हा महिना तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकतो. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण राशी स्वामीसह ते तुमचे धनेश देखील आहेत. शनिदेव या काळात तुमच्या 3य स्थानात विराजमान आहे, ज्यामुळे धनेश धनाच्या धनात ही स्थिती निर्माण झालेली आहे. तसंच धनस्थानात कुंभेचा राहू देखील विराजमान आहे. त्यामुळे पैसा सातत्याने येईल, बचत देखील वाढेल. कुटुंबातील अनेक लोक तुमच्याकडनं सहकार्य घेतील परंतु आपली वाणी कठोर करू नका. बोलणं सॉफ्ट ठेवा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने विचार केला असता जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुमचे राशीस्वामी शनिदेव 3य स्थानात विराजमान आहेत. त्यामुळे तुम्हाला परिश्रम करावे लागतील. तुमच्यावर कामाचा लोड देखील वाढणार आहे, म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधी तयार करून घ्या. या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे योग बनणार आहेत. प्रवास हे विशिष्ट उद्देशाने केलेले असतील. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता वाहन आणि घर या विषयाचं तुम्ही प्लॅनिंग कराल. खर्चाचं योग्य पद्धतीने नियोजन कराल. हे नियोजन तुम्हाला भविष्यात यश देखील देणारच आहे. आईसोबत मानसिकरित्या कनेक्ट राहा, त्यातून मोठी शक्ती प्राप्त होईल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल. या काळाचा उपयोग करून घ्या. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने विचार केला असता प्रेमात स्थैर्य निर्माण होईल, मात्र खूप व्यक्त होऊ नका. मकर राशीच्या विद्यार्थ्यांनी या काळात खूप हार्डवर्क करायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होऊ शकतं. विवाह इच्छुकांच्या दृष्टीने विचार केला असता स्लो परंतु स्टोडी प्रोग्रेस होईल. विवाहित कपलच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यावर जबाबदाऱ्या जास्त येतील, रोमांस थोडा कमी होईल, म्हणून तुम्ही योग्य बॅलन्स ठेवावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. मकर राशीच्या जातकांसाठी एक प्रश्न.
तुम्ही आपल्या भावना व्यक्त करतात की शांत राहतात? कमेंटमध्ये लिहा, एक्सप्रेस किंवा सायलेंट. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो. जॉईंट पेन होण्याची शक्यता आहे, तणाव देखील जाणवू शकतो. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या. योग, प्राणायाम, ध्यान यासारख्या गोष्टींची सवय लावून घ्या. या काळात अत्यंत आवश्यक असेल तरी कर्ज घेणं टाळा. त्यासाठी हा काळ योग्य म्हणता येणार नाही. शत्रू तुमच्या शांततेचा गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्पर्धेत जिंकण्यासाठी तुम्ही पेशन्स ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे मकर जातक नोकरी करत आहे त्यांची जबाबदारी वाढणार आहे. जी शुभ बाब म्हणता येईल. अर्थातच त्यातून लाभ देखील होणारच आहे. आज नाही तर उद्या हा लाभ तुम्हाला नक्की मिळेल. प्रमोशन देखील थोड्या उशिराने मिळू शकतं, परंतु पात्र जातकांना ते थेट मिळणार आहे. व्यवसाय हळू परंतु स्थिर प्रगती होत राहील. तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा उपयोग करून घ्यावा. महाभारतातील भीष्म पितामह आपल्या सर्वांना माहीत आहेत. त्यांनी आयुष्यभर आपली कर्तव्य निभावली. खूप मोठा त्याग देखील केला, मात्र कधीच हार मानली नाही. मकर जातकांसाठी हाच संदेश आहे. कर्तव्य कठीण असतं, परंतु त्यातून महानता प्राप्त होते. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्ही आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. शांत आणि स्थिर वेळ घालवावा. कुटुंबासोबत समाधानाने राहावं. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्ही आपल्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्यायला हवं. त्या कदाचित जास्त वाटू शकतील, मात्र पूर्ण नक्की कराव्यात. येथे तुमची ताकद दिसून येईल. तसंच स्वतःसाठी योग्य तो वेळ देखील काढावा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहे. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या चतुर्थ स्थानात मंगळ ग्रहाद्वारे रुचक योग निर्माण झालेला आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी एक अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. तसंच तुमच्या सप्तम या केंद्रस्थानात 2 तारखेपासून गुरुदेव हंसयोग निर्माण करणार आहे आणि तो देखील पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो. याशिवाय तुमच्या षष्ठ स्थानात शुक्र आणि बुध लक्ष्मीनारायण योग निर्माण करीत आहे. ते तुमच्या पत्रिकेतील दोन्ही त्रिकोणाचे स्वामी आहे. राशी स्वामी स्वतः तृतीय या त्यांच्या आवडत्या स्थानात विराजमान आहेत. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता परिस्थिती कठीण वाटेल. लोक तुमचं कौतुक करणार नाहीत, तर तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. परंतु शांत परिश्रम दीर्घ आणि मोठे परिणाम देतात. तुमचे दशमेश षष्ठ स्थानात राजयोग निर्माण करीत आहेत, जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. डोंगर चढणारा मनुष्य हळू चालतो, थोडा थांबतो आणि पुन्हा चालतो, तर अन्य लोक वेगाने पुढे जातात आणि थकतात. शिखरावर तोच पोहोचू शकतो जो हळू चालतो. मकर रास अगदी तशीच आहे. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुम्हाला परिश्रमाचं फळ मिळणार आहे. करिअरमध्ये ग्रोथ घडून येईल. जुनी इच्छा पूर्ण होईल. वास्तूतील देखील तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता काही खर्च ही आवश्यक असतात, म्हणून ते करायला हवीत. या काळात परदेशाशी संबंधित तुमचा काही खर्च होण्याची शक्यता आहे. तसंच अनपेक्षित खर्चासाठी देखील तुम्ही तयार राहायला हवं. थोडक्यात या काळात तुमच्यासाठी खर्चाचे अनेक योग निर्माण होणार आहे. म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. मकर जातकांसाठी एक प्रश्न. तुम्ही सध्या कोणत्या गोलसाठी परिश्रम करत आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आता आपण या महिन्यातील तुमचा स्कोअर पाहणार आहोत. विशेषतः तुमच्यासाठी या महिन्यात पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये 10 पैकी किती गुण मिळत आहेत? पैशांच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी 8 गुण देता येतील. प्रेमाच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी 6 गुण देता येतील. करिअरच्या दृष्टीने 10 पैकी तब्बल 9 गुण देता येतील.
याचा अर्थ या काळात करिअरमध्ये तुम्हाला प्रगतीच्या उत्तम संधी प्राप्त होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी 6 गुण देता येईल. याचा अर्थ तुम्हाला या काळात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागेल. आणि कुटुंबाच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी 8 गुण देता येतील. दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो, त्यानंतर रात्र होते, म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस. हे निसर्गाचं चक्र आहे. हे चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कुणासाठीही कधीही सारखा नसतो. काही दिवस शुभ तर काही ताणतणावाचे जातात. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं. त्या दृष्टीने मकर राशीसाठी या महिन्यातील 6, 15 आणि 23 हे दिवस शुभ, तर 2, 13 आणि 23 हे दिवस तणावाचे, संघर्षाचे राहतील. ही बाब लक्षात घेऊन कामांचं नियोजन करा. उपायांच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांनी शनिवारी काळ्या रंगाचं तीळ दान करायला हवं. ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करावा. रात्री झोपण्याच्या आधी मनातून सर्व नकारात्मक विचार काढून टाका. एक वाक्य स्वतःशीच बोला. मी माझं कार्य प्रामाणिकपणे करतो. माझं यश निश्चितच आहे. या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. ब्रेसलेटच्या दृष्टीने मकर राशीसाठी ब्लॅक एगेट हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. कर्मात अडथळे, जबाबदाऱ्यांचा ताण अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी लाभदायक राहील. ऑनलाईन खरेदी करायची असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबतच आपण ते धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड देखील देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असेल. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण बुकिंग करू शकता. मंडळी, तुमचं आयुष्य कठीण असू शकतं, पण लक्षात ठेवा, मकर रास तुटत नाही तर तुम्ही घडत आहात. अशाच अत्यंत उपयोगी माहितीसाठी आपल्या चॅनलला, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.